अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधल्या नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केलाय। मात्र काँग्रेसकडनं या निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे। पाहूया। बारामतीचा रणसंग्राम, काँग्रेस लढण्यावर ठाम, बिनविरोध नव्हे आता थेट लढत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार स्वतः या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं शड्डू ठोकलाय। काँग्रेसकडून 6 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून सोमवारी दुपारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे। बारामतीत काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉक्टर विजय भिसे, ॲडव्होकेट आकाश मोरे, वैभव बुरुंगळे, राजेंद्र गायकवाड इच्छुक असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्राला गतिमान करण्याचं 40 वर्ष ज्यांनी सेवा केली त्या नेतृत्वाच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर ही त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे। ही बिनविरोध करावी अशी विनंती आम्ही सारेजणच सर्व राजकीय पक्षांना त्या ठिकाणी करतो। मी असेल, प्रभुभाई असतील, मी सारेजण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांच्याजवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। केरळच्या प्रचाराच्या दौऱ्यात असल्यामुळे माझंही काय बोलणं होऊ शकलं नाही, प्रभुभाईचं नाही। संध्याकाळपर्यंत आमचं नक्की त्या ठिकाणी बोलणं होईल। महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात। तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी। काँग्रेसची जी अवस्था आहे माझ्यापेक्षा लोकांना माहिती आहे। बारामतीमध्ये स्पष्टच बोलायचं तर काँग्रेसचं अस्तित्व कधी नव्हतंच। त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसने जरी लढवली तर ती नाममात्र लढवल्यासारखं होईल, उपयोग काय होणार। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली। बारामतीत निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं याबाबत सुनेत्रा पवारांनी चर्चा केली। मात्र दिल्लीतील हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली असून काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावा असा आदेश हायकमांडकडून असल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। तर काँग्रेसच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका महादेव जानकर यांनी स्पष्ट केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याआधी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय। तर सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर ठाकरेंची शिवसेनाही या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। मवियातील 2 पक्ष पाठिंबा देत असताना काँग्रेसनं मात्र उमेदवार दिलाय। त्यामुळे बारामतीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झालीये का अशी चर्चा सुरू झाली आहे। पण तरी सुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळाने हिरावून नेलं त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे। एवढा पुरता विषय आहे। पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टहास हा चुकीचा आहे। तरीही या दोन्ही निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, चर्चा होत राहील आणि निर्णय घेतला जाईल। महाविकास आघाडी एक संघ आहे आणि राहील। पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा हे बघायला मिळते। संजय राऊत कितीही दावा करत असले की महाविकास आघाडी एकसंघ आहे, एकत्र आहे, तर असं नाही। महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या। महाविकास आघाडी ही एकसंघ नाही तर वेगवेगळी आहे। तिघांचे 3 दिशेला तोंड आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। काँग्रेस बरोबरच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा ही निवडणूक लढवणार आहेत। पण ते एखाद्या पक्षाच्या निशाणीवर लढवणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मी निवडणुकीला सामोरं जातोय माझ्या ओबीसी बांधवांचे प्रश्न अजेंड्यावर येण्यासाठी। या शासनानं आपल्याला कसं बेदखल केलं आहे
या शासनानं आपल्या आरक्षणावरती कशी मनोभावी भूमिका घेतलेली आहे, आपल्याला कसं डावललं जातं आहे, ह्या अशा अनेक प्रश्नावरती, बारामतीमधल्या लोकलच्या जिरायती भागातल्या लोकांच्या प्रश्नावरती, बागायती भागातल्या लोकांचेही अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्या अर्ज भरत आहोत आणि एक जनतेला एक पर्याय देणार आहोत. लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व असतं आणि ह्या मग सहानुभूती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस, हाके यांच्यासोबतच इतरही 20 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्यात अभिजित बुचुकले यांचंही नाव समोर येतंय. त्यामुळं बारामतीतील ही निवडणूक बहुरंगी होत असून त्यातील चुरस वाढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.